योगिता ताईच्या 3 बहिणी. लडकीवाले हे कुर्ता दाखवत होतो, तुम्ही गेलात लांब माझ्या इथून. नमस्कार नमस्कार नमस्कार, वेलकम बॅक टू इटेन ठाकूर ब्लॉग्स. कशा आहात तुम्ही सर्व? आणि मे महिना बोलला का हल्दी लग्नाचा दिवस असते, म्हणजे आता हाच महिना, त्याच्यानंतर जास्त हळद लग्न तुम्हाला बघायला नाही भेटणार. पण आज आपण आलोय उरण तेलीपाड्यामध्ये, ते पण योगिता ताईच्या हल्दी सोहळ्यासाठी. आणि हल्दी वगैरे आता लावून झालेली आहे, पूर्ण सोहळा आहे तो व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. थोडक्यात आता मी आलोय, आताचं जे काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. चला व्लॉग बघा शेवटपर्यंत, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. लडकीवाले हे कुर्ता दाखवत होतो, तुम्ही गेलात लांब माझ्या इथून. हां सर्व आहेत. हाय हाय कर. हां आई पोचले आपण योगिता ताईच्या घरामध्ये. आणि आतमध्ये आता म्हणजे चुडा भरण्याचा कार्य सुरू होता. चुडा वगैरे भरून झाला. हे साईडला बघताय तुम्ही सर्वजण बसलेत. तिचे ताईसा आहेत, मम्मी आहे, मामी आहे, सर्वजण बसलेत मस्तपैकी. हा हल्दी सोहळा तुम्हाला योगिता ताईचा आज बघायला भेटणार आहे. प्रॉपर आता चुडा म्हणजे भरून झाला आहे, मानपान पण झाला. आता हळद लावून येतील, मुंडवल्या वगैरे ताईला बांधतील, त्याच्यानंतर हळद वगैरे लावतील. ते पूर्ण बघा. आणि मस्त असा व्हिडिओ आपला असतात, ते अर्धा व्हॉईस असतं आपला आणि अर्धा असते सिनेमॅटिकमध्ये. मस्तपैकी आपली व्हिडिओ एकदम एडिट प्रॉपर करून टाकते. कशी वाटतात आपले हल्दी सोहळ्याचे व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मला वाटते फार म्हणजे अजून 10 ते 15 बोला हल्दी सोहळ्याचे आपले व्हिडिओ येतील. त्याच्यानंतर हा मे महिना एकदा संपला की हल्दी वगैरे सर्व आहे ते कमी होऊन जाते. मग आपले व्हिडिओ येतात म्हणजे आपले डेली रुटीन्स, डेली ब्लॉग ते सगळं जाऊ दे, ते सगळं होत राहील. पण आता हे साईडला बघताय ताईला मुंडवल्या घालतात आहेत. सर्वही मस्तपैकी साड्यांचा थाट केलेला आहे, सर्वही मॅचिंग साड्या घातलेल्या आहेत. आणि मजा येईल ब्लॉगमध्ये, शेवटपर्यंत राहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि सिनेमॅटिक एन्जॉय करा. या साईडला आपल्याला दिसते ती म्हणजे योगिता ताईची बहीण आहे. आणि तिने बघा तिच्यासाठी मस्तपैकी हार केला आहे, सोन्याचा हार केला आहे. आणि छान दोघी बहिणीसुद्धा खूप मस्त भारी आहेत. आणि अजून या दोन, ही एक आपली म्हणजे हिच्या नक्कीच हल्दी लग्नाच्या व्हिडिओ तुम्ही बघितले असाल. ही आहे ती म्हणजे कल्याणी ताई, आणि अजून एक दीक्षिता. एकदम या दोघी म्हणजे ताईला सजवायलाच घेतले. आणि एकदम मस्त छान दिसते बघा. तिच्या गळ्यात तो नेकलेस जो याही घातला आहे, खूप मस्त दिसते. आणि कानातले वगैरे आता घालतातच. आणि नंतर मग आपण बाहेर जाऊया. तुम्हाला मांडव वगैरे पण दाखवतो, ते सुद्धा दाखवलं नाही सुरुवातीला. मांडव वगैरे पण तुम्हाला मी दाखवतो बाहेर गेल्यावरती. चला हळद लावायला सुरुवात केल्या. आणि हळद आपण लावताना म्हणजे अशी वरती चढवतो. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा लग्नाच्या आधी सकाळी हळद अंघोळ असते तेव्हा हळद आपण खाली उतरवतो. पण आता हळद लावताना बघा वरती चढवतो हळद आपण. आपली ही आगरी कोली परंपरा आहे. म्हणजे ही परंपरा नाही की हळद वरती चढवतो, पण आगरी कोली परंपरेमध्ये आपले भरपूर काही गोष्टी आहेत.
आज उपास आहे तुझा? कल्याणी ताई दिसते आणि दीक्षिता ताई, दोघांची आपण हल्दी लग्न तुम्ही बघितलं असाल, दोन बहिणींची हालत जेव जेव जेव. काय सकाळपासून काय रागवलेस? मग काय येई नाही बोलला राघव. तेव्हा कॅन्सल करतात. मग आता कोण आलाय? मजा केलीस ना, अजून करू मजा. सर्वात हा कॅमेरामॅन पाठवलेला मी दक्ष काट कर ब्लॉग. योगिता ताईची बहीण, मोठी बहीण का छोटी? आणि भाऊ. आणि हिचं नाव निर्वी. निर्वी दिसते. हाय कर निर्वी, हाय कर असा. हाय. काय कुर्त्याचा वगैरे ठाट केला वाटतं. हा हे बघा, आईला पोरं पळाली. चालेल चला जेवता. चला हो चला. योगिता ताईच्या हल्दीला पाठी मस्तानी सर्व काय इथंच साखरपुडा होता आणि इथंच आता हल्दी सोहळा पण पूर्ण पार पडलाय. ताई मस्त, मी लेट आलो आहे थोडासा, पण मी माणूस पाठवलेला माझा, पण आता हालत वगैरे लावून झाले तुला सर्व काय. आता सर्वजण म्हणजे जेवायला बसलेत, जेवणाचा कार्य सुरूच आहे. समोरच जेवणाची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. आणि यो लुक तिचा म्हणजे चुडा विडा भरला ना, काय काय झाला? चुडा भरला, हळद लावली, देवानं पुजला, आमच्या देवाना पूजला, चुडा भरला आणि हळद वगैरे सर्वही लावली. सर्व काढलाय याने? हो काढलाय ना. आता पण मला तू हवं होतंस. मी आलो, पण मी आता आलोय आणि आता पण मजा करू आपण. रात्री पण भरपूर सारी मजा असते ताईसांच्या इथं, ती सुद्धा दाखवील तुम्हाला. आता हालत झाले म्हणजे सर्वही ऑलमोस्ट हालत लावून झालेली आहे ना. हा छान दिसते, लुक मस्त येते आज तुझा, एकदम ग्लो आहे. मध्ये बघा पूर्ण देवांचा कार्य, आपण देवांना मानपान वगैरे देतो, तो सर्व काय पार. हॅलो, जेवलात? हाय. चला दीक्षिता बहीण ताईची हालत लावताना दिसते बघा. काय बोलतस? आम्ही लय खुश आहो, आमच्या दीदीचं लग्न होत आहे. आम्ही लय वाट बघत होती लग्नाची. आधी झाला ना त्याच्या मुलं. अच्छा, तुमचा आधी झाला, तू बारकी ना दीदीपेक्षा. आणि आम्हाला लय एक्साइटमेंट होती कधी लग्न होईल हिचा. आता झाला, आता कसं वाटते? लय भारी, एकदम मस्त वाटतंय. ही सख्खी बहीण ना, सेम दिसतात. थोडा तरी पाहिजे. सर्वही म्हणजे साड्यांचा ठाट केलाय ना असा. हा सर्व आता हालत लावून गेलेत, बहुतेक माणसं म्हणजे हालत लावून गेलेत. आणि मग हालत कधी येईल? 4 वाजता येणार. 4 वाजेपर्यंत उष्टी हालत नवऱ्याकडची घे. योगिता ताईच्या 3 बहिणी आणि या साईडला आई दिसते. आई मुलीचं कार्य आहे घरामध्ये. आता ही मोठी मुलगी ना, हिचा कार्य हालत, ही मोठी मुलगी ना, हिचा लग्न कार्य झाला. आता बारके मुलीचा आज म्हणजे सगळी म्हणजे पाहुणी मंडळी घरी आली असतील, सर्व कार्याला हातभार लावला असेल. कसं वाटते? सर्व पाहुणी मंडळी आली, त्याच्यामुळे चांगलं वाटतंय. म्हणजे सर्व पाहुणे आली, घर भरलेला होता म्हणून आनंद आहे. आणि आता हालत उष्टी हालत जशी येईल ती सुद्धा तुम्हाला दाखवीन. चालेल, मस्त दिसतंय. यो ठाट आहे ना सर्वांचा आजचा? हो.
चालेल. आता संपवलीत हालत याहीच संपवली हालत सगळी. करवले हे 3 मेन करवले आहेत ना या. छान छान. चला हलद वगैरे आपण लावून झाली. त्याच्यानंतर आता आलंय ती म्हणजे उष्टी हलद. नवऱ्याकडची उष्टी हलद येते ती आता हे सर्व करवल्या दादाचे घेऊन आलेत आणि मस्त सर्वही बघा एक थाट केलं आहे आणि मस्त उष्टी हलद घेऊन आलेत. आता तीच ताईला सर्वजण लावताना दिसते. ओटी वगैरे भरतीन तिची, त्याच्यानंतर हलद लावतीन आणि तेही काय गंठन वगैरे पण तिच्यासाठी आणलं असेल ते बघू. आता हलद लावतात बघा सर्व या छोट्या छोट्याशा करवल्या आपल्या ताईला योगिता ताईला हलद लावताना दिसतात आहेत तुम्हाला. ओटी वगैरे भरून झाली आणि गंठन म्हणजे हल्ली आपल्या आगरीगुली लोकांमध्ये हलद जेव्हा आपण नेतो तेव्हा सोबत नवरीसाठी गंठनसुद्धा घेऊन जातो. तोच गंठन आता आपल्या योगिताताईसाठी आला आहे आणि तोच आता घालताना म्हणजे सर्व करवल्या ताईची बहीण. हां बघ. काय करायचं काय करा सगळं.